राहू आतमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना थोडासा आवाज आहे, सूचना एक आहे. कोणार्क स्पोर्ट्स राहू संघाचे संघनायक, जे 2 आयकॉन तुम्ही घेऊन आलेला आहात, त्या 2 आयकॉन पैकी एकच असा खेळाडू असेल ज्याला 2 षटके टाकता येतील. दोघांना 2-2 षटके टाकण्याची परवानगी आपल्याला इथे नाही. जे 2 आयकॉन आहेत ना, त्यामधला एकच आयकॉन कोणत्या तरी 2 षटके टाकेल, म्हणजे 12 चेंडू टाकेल. ठीक आहे, हाच नियम प्रत्येक संघासाठी आहे. संतोष लष्करे, आपण सुद्धा आतमध्ये आहात, आपल्याला सुद्धा ही सूचना महत्वाची आहे. संतोष लष्कर ऑन स्ट्राईक. तुम्ही पाहता आता काही बेसिक नियम पहिल्यापासून आपल्या मैदानामध्ये सुरू आहेत. जे काही नवीन आयकॉन खेळाडू आहेत त्यांना मी सांगेल, तुम्ही चेंडू चेक करू शकत नाही किंवा तुम्ही गार्ड आतमध्ये चेंज करू शकत नाही. बाकीचे सगळ्या आंतरराष्ट्रीय नियमांनी ही स्पर्धा भरून आपण पाहतो, या ठिकाणी त्या नियमांनी आपण पाहतो बांधून ठेवलेले आहे. लेग बिफोर एलबीडब्ल्यू फक्त या स्पर्धेमध्ये ऑफ आहे, बाकीचे सगळे नियम सुरू आहेत. टेनिस क्रिकेटचा एक प्रचंड मोठा महारणसंग्राम आपण पाहणार आहोत मैदानामध्ये. द बिग बॅटल ऑफ दिस 2 टीम्स. खूप मोठा लढा आहे आणि सर्वात महत्वाचा निर्णय आहे, जे पंचांचे निर्णय असतील ते अंतिमच असतील, त्यामध्ये कोणताही चेंज होणार नाही. आणि फलंदाजांना चेंडू चेक करण्याचा अधिकार पहिल्या दिवशी नव्हता, आजही नाही. ठीक आहे, जर गार्ड आतमध्ये तुम्ही चेंज केलं किंवा चेंडूला हात लावला किंवा चेंडू चेक केला तर तुम्हाला 2-2 रनांच्या पॅनल्टी आहे. बऱ्यापैकी कोणार्क स्पोर्ट्स राहून बरेचसे सामने खेळलेत आणि करा वागस 11 टीमनं सुद्धा बरेचसे सामने खेळलेले आहेत. बोला डॅनिस सर काय म्हणतात? निखिल भाई यांना आतमध्ये बोलवलेलं आहे. दादा तुझा आवाज कमी करणार, रेकॉर्ड होतो याच्यात.
डिस्प्ले अशी घोषणा होतीये. सुरू होतोय खूप मोठा संघर्ष मैदानामध्ये. दोन तालुक्यांची होणारी ही लढाई आहे. एका साईडनं बारामती तालुक्यामधला असणारा एक महत्वपूर्ण प्रतिस्पर्धी आता तुम्हाला फलंदाजी करताना बघायला मिळतोय. तर दौंड तालुक्यामधला असणारा खूप मोठा आणि ताकदवान संघ कोणार्क स्पोर्ट्स राहू तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळेल. लेगबायची डाव डॅनी सरमेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांनी त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये इथे दिला डिसिजन की इथं बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नव्हता. सामन्याला इथे सुरुवात होते. हाणार महादेवाच्या घोषणेला आपण आता अर्धा तास पाठवला आपण सुरुवात केलेली आहे. भूषण गोळे आहे पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती 30 संचालन लेग मध्ये टाकलेला चेंडू मिड विकेट मध्ये येईल. साबिर सय्यद समोर क्षेत्ररक्षण करतोय बघा. फेक त्याची थेट विकेट किपरच्या हातामध्ये असेल. प्रतीक शिंदे जो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. उमेश भाऊ सोनवणे प्रसिद्ध उद्योजक राहू गावचे आहेत आणि ज्यांच्या वतीनं या संघाची बांधणी त्यांनी केलेली आहे. आणि टीम मॅनेजमेंट आणि संघाचे टीम ओनर सुद्धा आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतील. त्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला बघायला मिळत आहेत. हा चेंडू मनपंत सांगतात स्क्वेअर पद्धतीचा हा चेंडू आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा पुन्हा वापर इथे मनपंत करतील. हा वाईट चेंडू आहे. आज भूषण गोळे साताऱ्यावरून आपण पाहतो. आता तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये कधी गेलात बऱ्याचशा स्पर्धा सातारा जिल्ह्यामध्ये होत असतात. मी साताऱ्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा सातत्यानं बघत आलोय आणि आज तो इतक्या लांबून कोणार्क स्पोर्ट्स राहू मध्ये तो इथे आलेला आहे. हा चेंडू मागे दुसरा मोठा आयकॉन आहे. संतोष लष्कर बिग विकेट इज डाऊन. ज्या विकेटसाठी खऱ्या अर्थानं कोणार्क स्पोर्ट्स राहुल देव पाने ठेवले असतील तो एक खूप मोठा मासा इथे त्याचा जाळ्यामध्ये सापडला. पहिल्या ओव्हरमध्ये आज संतोष लष्करचा खेळ संपला जो कालच्या दिवसभरामध्ये दिवसभर आगोकत होता. तो खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी बाद होईल. मिडॉपमध्ये हा चेंडू अक्षय शिंदे डायरेक्ट हिटचा हा प्रयत्न मागे कव्हर करण्यासाठी 5 क्षेत्ररक्षक उभा आहे. उमेश भाऊ सोनवणे राहू गावचे उद्योजक आहेत आणि आपल्या गावामधल्या प्लेअरला एक चांगलं क्रिकेट पाहता यावं. आपल्या खेळाडूंना चांगलं क्रिकेट बघता यावं आणि आपल्या गावातला एखादा प्लेअर एक चांगल्या मोठ्या लेवलवरचं क्रिकेट खेळावं हे स्वप्न बघून अर्थात त्यांनी या संघाची बांधणी केली. आज गेली कित्येक दिवस तो संघ मी खेळताना बघत होतो. मात्र त्यांना बक्षीस पात्र फेऱ्यामध्ये पदार्पण करता येत नव्हतं. गणेश मोरे असावं समोर. पहिलं षटक 2 खेळाडूंना मात्र इथे माघारी जावं लागतंय. पहिल्या षटकामध्ये भूषण गोळेनं केलेली गोलंदाजी तुम्ही पाहू शकता आतमध्ये. का या खेळाडूला साताऱ्यावरनं आज कोणार्क स्पोर्ट्सनं आयात केलेला आहे. का इतक्या लांबून त्या खेळाडूला ते घेऊन आले त्याचं एक जिवंत उदाहरण त्यांना आतमध्ये दाखवलेलं आहे. आणि आता जे आतमध्ये 2 फलंदाज आहेत ते दोन्ही फलंदाज करा वागस टीमचे आयकॉन आहेत. आज त्यांच्या संघामध्ये त्यांना बोलावून आज संतोष लष्करनं आतमध्ये त्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्या दोन्ही खेळाडूंना आता जबाबदारी मोठी घेऊन इथून पुढचा किल्ला सर करायचा आहे. षटक क्रमांक 1चा खेळ पाहता पाहता संपला सुद्धा. एखादं भयानक स्वप्न पडावं ना पहाटे असं एक भयानक स्वप्नासारखं षटक पडलं ते पहा खरा वागस टीमकडनं. कारण 2 खेळाडू बाद झाले आणि फक्त 5 धावा खर्च करणारा भूषण गोळे तुम्हाला पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाला.
की आपल्या खेळाडूंना एक चांगलं क्रिकेट पाहता यावं हा एक प्रामाणिक प्रयत्न घेऊन उमेश भाऊ सोनवणे यांनी हा संघ तयार केलेला आहे. आणि आज गेली कित्येक दिवस मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो संघ खेळत होता. सगळे 20-21 वर्षाचे काही खेळाडू आहेत आणि त्यांना बांधून घेऊन त्यांना एकत्र घेऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये उमेश सोनवणे खेळताना मी बघत होतो. मात्र त्यांना बक्षीस पात्र फेरीमध्ये जाता येत नव्हतं. मात्र आज इथे दुर्योधन बापू भापकर यांच्या संकल्पनेत उभा राहणार हा टेनिस क्रिकेटचा एक प्रचंड मोठा महासंग्राम आपण बघत होतो. आणि या स्पर्धेमध्ये तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला आणि आज खऱ्या अर्थाने त्यांचा संघ मोठा झालेला आहे. हा चेंडू मेन पंच डॅनी सरांचा इशारा येईल माझ्यापर्यंत सुद्धा की त्यांनी सांगितलं हा चेंडू अगदी अचूक लाईनला अचूक टप्प्यावरती होता. चेंडू विकेट किंमतच्या दस्तानामध्ये जाईल. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती साताऱ्यावरूनच असणारा दुसरा आयकॉन आहे जयदीप धनवडे. हा खेळाडू इथे हा चेंडू स्टोनच्या डोक्यावर रणजित जाधवच्या बॅटमध्ये निघलेला एक तो पॉवरफुल तडाखा गरज होती इथे, कारण तो एक प्रेशर निर्माण झाला होता आणि तो प्रेशर रिलीज करणारा तो फटका होता. स्क्वेअरलेगच्या डोक्यावर तो चेंडू फेकून दिला त्याने सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव मिळतील. हा चेंडू पुन्हा एकदा डब्बा पडल्यानंतर एक उसळ घेणारा चेंडू. वन डाऊनचा इशारा मात्र मेन पंचांनी आता गोलंदाजाला दिलेला आहे. आता कित्येक वेळा एकत्र खेळणारे खेळाडू आहेत. कित्येक वेळा आता हे जे आयकॉन आहेत त्यांची गाठ बाहेर गावी पडत असते आणि हे टेनिस क्रिकेट मधले मोठे स्टार खेळाडू आहेत. आज त्यांची ताकद मोठी आहे. आज हा चेंडू आपण पाहतो मेन पंचांनी वाईट घोषित केलेला आहे की आज त्यांची एक प्रोफेशनल लेवलचे खेळाडू आहेत आणि आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे ते प्लेअर आहेत. ज्याने एक व्यावसायिक क्रिकेट एक चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. एक प्रोफेशनल लेवलचा खेळाडू कसा असतो याचा एक उदाहरण तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतील. आज 2 सेमीफायनल होणार होत्या. त्यामधल्या एका सेमीफायनलला आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. 2 तालुक्यांमधली ही लढाई आहे. काल दिवसभर 3 सामने संतोष लष्करने खेळले होते आणि संतोष लष्करनं काल गोलंदाजांना घाम फोडला होता. तो संतोष लष्कर पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला आणि त्यानंतर आता करा वागस्तील थोडीशी का होईना अडचणीमध्ये दिसते. मात्र दोन्ही आयकॉन आहेत. हा चेंडू सरळ बातमी खेळला फटका बाहेर. हा चेंडू सीमारेषा बाहेर खटखटीत चौकार. नृत्याचा एक अद्भुत आविष्कार तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतो आणि अंपायर बारामती तालुक्यामधले हे पंच आहेत आणि आज त्यांना प्रत्येक स्पर्धेमध्ये मोठी मागणी आहे. हा चेंडू स्क्वेअर मध्ये खेळलाय. साबिर सय्यद धावतोय तिकडे आणि चेंडू थांबवला. तरी सीमारेषेच्या आतमध्ये जरी हा झेल होऊ शकला नसला तरी चेंडू थांबवला. अगदी 20-21 वर्षाचे खेळाडू मी सांगतोय आतमध्ये आहेत. नवोदित खेळाडू आहे ज्यांच्यासाठी भविष्य खूप चांगलं आहे आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी खऱ्या अर्थाने ही मेजवानी कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बापू भापकर यांच्या संकल्पनेतनं बापूंनी ही स्पर्धा आपण पाहतो त्यांचा होकार मिळाला. आज देखील भैया भापकर इथे आहेत. मयूर भापकर आहेत. गेली कित्येक दिवस घेतलेलं प्रचंड मोठं कष्ट त्यांनी आहे आणि त्या कष्टाचं फळ तुम्हाला इथे बघायला मिळतंय. आनंद दादा भापकर उद्योजक आहेत. त्यांचं इथे शुभागमन होतं. त्यांना आपण सुद्धा उपस्थित झालात. आपलं स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ आतमध्ये दरम्यानच्या काळामध्ये संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा करा वागज 11 बारामती हा संघ धावपलीवरती. बघा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 17 धावा बनवतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुम्ही आता मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असंही काही नाही. रोज भेट व्हावी असंही काही नाही. एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही नाही. आता हे एकमेकांचे चांगले मित्र एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत आणि या मैत्रीपूर्ण जरी लढती असलं तरी प्रचंड मोठा आता संघर्षाचा लढा तुम्ही आतमध्ये इथे बघणार आहात. प्रत्येक निर्धाव चेंडू मध्ये नंतर पाय प्रचंड अपील अर्थात टाळ्या वाजून त्या निर्धाव चेंडूचं इथे स्वागत केलं जाते. कारण आज साताऱ्यावरून या 2 खेळाडूंना बुनार स्पोर्ट्स राहून अगदी बोलावून घेतलेला आहे आणि त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन या 2 खेळाडूंनी सुद्धा आज इथे हजेरी लावलेली आहे. खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं आज ही मेजवानी आहे कारण इतक्या मोठ्या खेळाडूंना बघण्याची संधी तुम्हाला मिळते आणि जे प्रेक्षक आहेत
त्या प्रेक्षकांना सुद्धा आज तुम्हाला एक चांगल्या मोठ्या खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी मिळेल. लेग बाईज काही खेळाडू मला वाटतं रात्री ट्रेनमध्ये बसले होते, त्यांनी रेल्वेने प्रवास केला, सकाळी बारामतीमध्ये आले, तिथे मुक्कामी राहिले आणि सकाळी त्यांनी ग्राउंडवरती आज हजेरी लावलेली आहे. क्रिकेटचा शोध जसा इंग्रजांनी लावला तसंच रेल्वेचा शोधही इंग्रजांनीच लावला. थोर इंग्लिश शास्त्रज्ञ जेम्स वॅट यांनी वाफेच्या शक्तीचा शोध लावून विश्वात क्रांती केली आणि भारतामध्ये 1858 साली इंग्रजांनी ठाणे ते मुंबई हा पहिला रेल्वे मार्ग सुरू केला. त्यामुळं क्रिकेटचा जसा शोध त्यांनी लावला तसंच ट्रेन किंवा रेल्वेचा शोधही त्यांना लावला आणि त्या ट्रेननं प्रवास करून आज बरेचसे खेळाडू आज या आपल्या छोट्याशा गावामध्ये आणि इथे आपण पाहतो ते उपस्थित झालेले आहेत. भूषण गोळे बघा, अगदी नकल पद्धतीचा तो चेंडू होता, त्यानं हलक्या हाताने हा चेंडू सोडून दिला आणि टप्पा पडल्यानंतर अगदी दिशा बदलणारा हा चेंडू त्या विकेट किपर प्रतीक शिंदेच्या हातामध्ये जाऊन थांबला. आता जे दोन आयकॉन आतमध्ये आहेत, एका साईड रणजित जाधव हा बारामती मधला प्लेअर आहे, तुमच्या गावातला किंवा तुमच्या तालुक्यातला तो प्लेअर आहे आणि दुसऱ्या साईडनं मला वाटतं बारामती तालुक्यामधलंच असणारं मोरगाव गावामधला अक्षय तावरे असेल समोर उभा. आज मोरगाव संघाची ताकद मोठी आहे आणि अक्षय तावरेला मी बरेच दिवस क्रिकेट खेळताना गेली कित्येक दिवस बघत आलो आणि अक्षय तावरेची सुद्धा ती ताकद आहे. त्यामुळे अक्षय तावरेला शांत डोक्यानं आता इथून पुढे खेळावं लागणार आहे. लार माणसं एक वाक्य आहे, जर तुम्हाला सर्व समस्यातून जर सुटायचं असेल ना तर थांबणं गरजेचं आहे आणि आता इथे या दोन आयकॉन खेळाडूंना थांबावं लागेल कारण आज ती गरज आहे. गरज छोटा शब्द आहे, मात्र तो शब्द जर तुम्ही नीट बघितला तर आयुष्य कसं जगावं हा शब्द तुम्हाला शिकवेल. गरज, जाणीव, तुमची कल्पना शक्ती आणि तुमची इच्छाशक्ती आज खूप महत्वाचे मॅटर करणार हे 4 शब्द आहेत आणि आज तुम्हाला डोक्यानं क्रिकेट खेळावं लागणार आहे. व्हाईट बॉल, दी बिग स्ट्रगल, दी बिग सक्सेस असं म्हटलं जातं. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. आज या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी हा लढाई आहे. आपण सकाळी सांगितलं आता 4ही संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये आहेत, म्हणजे आज रिकाम्या हाती घरी कोणी जाणार नाही. आज पारितोषिक सगळ्यांनाच आहे, मात्र ही स्पर्धा चॅम्पियन होण्यासाठी आहे आणि चॅम्पियन होण्यासाठी आता ह्या लढाई आहे. इथे जिंकलात तर थेट 1 लाख रुपयांसाठी तुम्ही खेळणार आहात. हा चेंडू भूषण गोळेचा बघा, डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत एक टप्पा घेऊन तो चेंडू थेट विकेट किपरकडे पुन्हा दस्तानामध्ये जाऊन थांबला होता. इथे मात्र त्यानं समोरच्या संघाच्या पुन्हा पायामध्ये बेडा ठोकलेल्या आहे. खड्ड्यामध्ये रोखून ठेवलेला आहे, मात्र परिस्थिती पुन्हा एकदा बदलू शकते कारण टेनिस क्रिकेट हा रीतीने बनलेला खेळ आहे. आज बारामती तालुक्याने सुद्धा चांगले क्रिकेटर आपल्याला दिलेले आहे आणि क्रिकेटची पंढरी असणारा आणि पंढरी म्हणून ओळखला जाणारा हा बारामती तालुका आहे. फुल टॉस होता, स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू रन असेल आणि या चौकाराच्या साहाय्याने धावपल आणि षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा प्रगती पदावरती संपला जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 2 गडी बाद 24 धावा कराव ऑगस्ट 11. आता पहिल्या षटकामध्ये संतोष बाद झाला, त्यानंतर त्याचा सोबत आलेला तो जोडीदार सुद्धा बाद झाला. मात्र त्या 2 आयकॉन खेळाडूंना आपला खेळ सांभाळलेला आहे. त्यांनी मात्र हा डाव सांभाळलेला आहे. 24 ऑन बोर्ड, 24 धावा धावपलीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकं संपलेली आहेत, अजून 3 षटकं शिल्लक आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न पुन्हा एकदा आता सुरू झालेले आहे. बिग बॅटल, प्रचंड मोठा संघर्षाची ही लढाई आतमध्ये आहात. 2 तालुक्यांमधली 2 छोटीशी गावं आहेत. एक करावागज, इथून मला वाटतं एक 5-6 किलोमीटर वरती ते गाव आहे आणि दुसऱ्या साईडनं आज राहुल संघ 30-35 किंवा 40 किलोमीटरवरून आज इथे खेळण्यासाठी उतरलेला आहे आणि त्यांच्या संघामध्ये भूषण गोळे सातारा आणि त्याच्याच टीम मध्ये खेळणारा जयदीप धनवडे हा सातारा, या दोन्ही खेळाडू सातारा जिल्ह्यामध्ये इथे आहे. साताऱ्यामध्ये मला वाटतं उरमोडी एक धरण आहे आणि उरमोडी धरणामध्ये एक प्रचंड मोठा गड आहे. इथे मी एक स्पर्धेसाठी गेलो होतो आणि चांगली मोठी स्पर्धा साताऱ्यामध्ये सुद्धा मी त्यावेळेस बघितली. सगळे मुंबईचे प्लेयर तिथे खेळत होते आणि तो सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा क्रिकेट चांगलं प्रगत आहे. त्यामुळं सातारा गावामधले अर्थात त्या सातारा जिल्ह्यामधले अर्थ असणारे ही 2 खूप मोठी भयानक नावं आज कोणार्क स्पोर्ट्स समोर आहे. कोणार्क स्पोर्ट्स मधून ते आपल्या समोर आहे. हा चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ थांबवला. जो दुसरा आयकॉन प्लेअर तिथे उपस्थित आहे तो क्षेत्ररक्षण करतोय. अगदी फलंदाजांच्या
प्रेमात पडलेली खेळपट्टी कुठेतरी गोलंदाजांचं कर्णधार ठरली होती. मात्र आता अंतिमचा दिवस आहे, परिस्थिती वेगळी आहे, दिवस वेगळा आहे. आज खऱ्या अर्थाने खेळपट्टी कोणाच्या प्रेमात पडणार हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. आज 4 संघांचा खूप मोठ्या ताकदवान लढाई तुम्ही बघणार आहात. यानंतर सुद्धा खूप मोठी लढाई आहे. आज निमगाव संघ इथे उपस्थित होईल आणि त्यांचा सामना आज शिरसुफळ हा संघ उपस्थित आहे. त्या संघांमध्ये आपण पाहतो त्या लढाई आपण बघणार आहोत. गणेश मोरे हा राहू गावचा प्लेअर आहे आणि 20 वय वर्ष असणारा हा खेळाडू आहे. आणि आज कमी वयामध्ये त्याला इतक्या मोठ्या खेळाडूंच्या सहवासामध्ये खेळण्याची संधी मिळालेली आहे. आणि ज्यावेळेस आपण इतक्या मोठ्या खेळाडूंच्या सोबत खेळतो किंवा त्यांच्यासोबत दगाऊट शेअर करतो, तो अनुभव एक वेगळा असतो. आता या खेळाडूसाठी हे भविष्य मी सांगितलेलं आहे खूप मोठा. आणि तो इतक्या कमी वयामध्ये जर इतक्या मोठ्या प्लेअरला चांगली गोलंदाजी जर करत असेल, हा चेंडू शॉर्ट पिच होता, फाईन लेग आसमान गणेश मोरे शॉर्ट पिच चेंडू टाकला आणि तिथे अर्थात मला वाटतं रणजित जाधवनं सुद्धा आसमान दाखवलं गोलंदाजाला. षटकार आहे, अनुभव कमी आहे. आज भरपूर मोठ्या खेळाडूला तो गोलंदाजी करतोय. जब आपको हराने में लोग कोशिश की जगह साजिश करने लगे तो समझ जाना तुम्हारी काबिलियत अव्वल दर्जे की है. टोचले गेले पाहिजे. आयुष्यात आपण बुद्धिबळासारखा असतो. इथे प्रत्येक जण तुम्हाला खेळ शिकवणार आणि एकदा का तुम्ही या खेळात पारंगत झाला की प्रत्येक जण तुम्हाला हरवण्यासाठीच खेळणार. आणि इथे सुद्धा प्रत्येक जण एकमेकांना हरवण्यासाठीच उतरलेला आहे. तुम्ही आयुष्य जगत असताना असं जागा तुम्ही आता एखादा बुद्धिबळाचा खेळ खेळता, प्रत्येक साली मागे तुमचं एखादं कारण असू द्या. जे अशक्य ते शक्य करून दाखवण्याची ताकद तुमच्याकडे आहे, ती मनगटामध्ये ताकद तुमच्याकडे आहे. सत्यासाठी झगडावं लागतं, सत्यासाठी संघर्ष करावा लागतो. विश्वास नांगरे सुद्धा म्हणतात की विश्वास नांगरे पाटील, मला सत्यासाठी झगडायचंय, मला सत्यासाठी संघर्ष करायचा, त्यासाठी माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे. मात्र त्यासाठी कारण स्वर्गीय असणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल आज ती कारणं आहेत. आज लढावं लागणार आहे आणि ही लढाई मोठी आहे. कारण 1 लाख रुपयांचं पारितोषिक जिंकण्यासाठी ही लढाई आहे. जिंकला तर थेट फायनलचं तिकीट घेणार आहे. धावपलकीवरती मी जातो. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना 3.4 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. 32 ऑन बोर्ड, 32 धावा धावपलकीवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंतची ही परिस्थिती तुम्ही पाहू शकता. मात्र ही परिस्थिती पुन्हा एकदा येऊन पण घेऊ शकते. परिस्थिती माणसाला बनवत सुद्धा नाही, परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही. सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे, माणूसच परिस्थिती बनवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. हे आपण मान्य करणं गरजेचं आहे. त्यामुळे आज काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे. टार्गेट समोर आहे. आता जिथे टार्गेट माहिती आहे तिथेच तुम्ही 50% यशस्वी झालेला आहे. आता तिथून पुढचा रस्ता तुम्हाला चालायचा. रस्ता सोपा नाही, अवघड आहे. आज गतिरोधक आहेत, दगडी प्रचंड मोठे आडवे उभे आहेत. मात्र त्या दगडावरती उभं राहून तुम्हाला स्वतःची उंची वाढवून इथून पुढे चालायचं. हा चेंडू अपील मेनपंचांकडे गणेशने केलं होतं, मात्र मेनपंचांनी सुद्धा त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये सांगितलं नाही. फलंदाज बाद नाही आणि गणेश मोरेचा षटक क्रमांक 4 सुद्धा इथे संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. बारामती तालुक्यामधला हा संघ धावपलकीवरती बनवतोय 33 धावा. आज भूषण गोळेच्या सूचना मात्र सगळ्या खेळाडूंसाठी आहेत, कारण तो टेनिस क्रिकेट मधला स्टार खेळाडू आहे आणि आज तो संघामध्ये असल्या कारणाने संघाची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे आता ती ताकद वाढलेली आहे. त्यामुळे आता त्या ताकदीचा फायदा कोणाल स्पोर्ट्स राहू संघ करून घेईल यामध्ये शंका नाही. आता सामना महत्वाचा आहे आणि भूषण गोळेला सुद्धा माहिती आहे आज कोणाल स्पोर्ट्स राहून आपल्याला इतक्या लांबून बोलवलंय आणि आपल्याला पाहण्यासाठी प्रचंड मोठा प्रेक्षक वर्ग इथे आलेला आहे. त्यामुळं 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 खेळाडू बाद झाल्यानंतर अक्षय तावरेनं मात्र आणि दुसऱ्या साईडनं रणजित जाधवनं दोन्ही गुरून शाबीत ठेवलेला आहे. तरी थोडीशी पडझड लवकर झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये, मात्र ती पडझड सांभाळली या दोघांनी. आतापर्यंत मात्र त्यांनी नंतर विकेट जाऊ दिली नाही. आपल्या संघासाठी उभे आहेत
आता मैदानामध्ये लढाई मोठी असल्या कारणाने त्यांना सुद्धा माहिती आहे आता आपल्याला इथे आयात केलंय म्हणजे आपल्याला बोलवलंय म्हणजे आपल्याला काहीतरी इथे करून दाखवावं लागणार आहे. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देत असतो. सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात आणि आज तुमच्या समोर आहे. छोले आसमान जो जमीन की तलाश ना कर, दिले जिंदगी तू खुशी की तलाश ना कर, तकदीर बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त तू मुस्कुराना सीख ले, वजह की तलाश ना कर. मंजिलें मिलती है, मंजिलें मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें तो गलत बात है. प्रयत्न हा करावा लागणार आहे. साबिर सय्यद असावा जो षटक क्रमांक 5 ला तो सुरुवात करेल आणि पहिला चेंडू मेनपंताने सांगितलं हा स्क्वेअर चेंडू आहे. एका अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा पुढे सरकेल. धावफलकीवरती मी जातो. 34 धावा. कोणार्क स्पोर्ट्स राहुलने टॉस जिंकला आणि आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू असा निर्णय घेतला. हे आधी सांगितलं की माणूस कष्टाने कधीही मोठा होत नाही, माणूस हा निर्णयाने मोठा होतो आणि तो निर्णय घेतला. हा चेंडू सरळ काढणं चेंडू फेकून दिला. षटकार साबिर सय्यदचा तो चेंडू रणजितच्या बॅटमधून निघलेला तो फटका होता. षटकार पुन्हा षटकार गाड्या बॅटनं पुन्हा चेंडू सीमारेषेला लाभ लावतो. रणजित जाधव बारामती तालुक्यामधला असणार हा प्लेअर एका साइडनं उभा राहिला होता आणि कित्येक वेळ तो शांत असेल, मात्र आता त्यानं मात्र अशांत मैदानामध्ये वातावरण करून टाकलेलं आहे. ती वादळापूर्वीची शांतता होती. वादळ येण्या अगोदर एक पान सुद्धा हलत नाही आणि वादळ आल्यानंतर काय होतं आता तुम्ही आतमध्ये पाहू शकता. रणजित जाधव नावाचं वादळ आता कोणार्क स्पोर्ट्स राहुलच्या डोक्यावरती भोगवायला सुरुवात झालेली आहे. वादळ जितक्या वेगात येतात तितक्या वेगात वादळ निघून सुद्धा जातात. प्रश्न असा आहे तुम्ही वादळाशी झुंज कशी देता. धावफलक असेल 46 ऑन बोर्ड. 46 धावा धावफलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. तो निर्णय स्वतः अगदी कोणार्क स्पोर्ट्स राहुलचा होता की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि तो निर्णय घेतल्यानंतर तो संघ आतमध्ये उतरला. भूषण गोळेनं मात्र सुरुवात आपलातून करून दिली. फक्त 5 धावा खर्च करत त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये 2 खेळाडूंना माघारी पाठवलं. मात्र त्यानंतर आतमध्ये अक्षय तावरे आला आणि त्याच्याबरोबर बारामती तालुक्यामधला असणारा पुन्हा बारामती शहरामधला प्लेअर रणजित जाधव आला आणि त्यानं मात्र एका साईडनं आता दोन्ही खेळाडूंनी एका साईडनं आपण पाहतो आतमध्ये पग भरून ठेवलेला आहे. ते मात्र आपल्या संघासाठी लढत आहेत. आज समोरच्या प्रतिस्पर्ध्याशी संघर्ष करतात कारण त्यांना माहिती आहे सामना मोठा आहे आणि आज आपण उभं राहणं गरजेचं आहे. आपल्याला काय करायचं हे माहिती असणं गरजेचं आहे. ज्या लोकांना टार्गेट नसतात ती लोक सातत्यानं कुठेही भरकटत असतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं हे ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे ना त्यावेळेस तुम्हाला तुमचा अर्थात तो मार्ग सापडलेला आहे. आता मार्गावरती अडचणी आहेत मात्र चालायचं ठरवलेलं आहे. हा चेंडू अक्षय तावरेसाठी पहा डोळ्याचं बातमी पडत नाही तोपर्यंत हा चेंडू साबिर सय्यदचा एक टप्पा करून अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला होता. निर्धाव चेंडू तो असेल. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. यानंतर मात्र शेवटचे 6 चेंडू आपण बघणार आहोत. आयुष्याचे निर्णय चुकतात आणि मग आयुष्यही चुकत जातं. कधी कधी तर प्रश्न करत नाही आणि उत्तरही चुकत जातं. सोडवताना वाटतं आता सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. चालणाऱ्यांचे ध्येय हे आता अचूक आहे. व्हाईट बॉलचा हा इशारा मेनपानचा दिला. पुन्हा एक स्क्वेअर पद्धतीचा हा चेंडू आहे जो आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22वा क्रिकेटमध्ये आहे ज्याला स्क्वेअर पद्धतीचं चेंडू म्हटलं जातं. ज्यावेळेस मेनपानचं वाटतं हा चेंडू खेळता येणार नाही खेळाडू त्यावेळेस ते वाईट चेंडू घोषित करतात. हा दुसरा वाईट चेंडू असावा या षटकामधला साबिर सय्यदचा. टोटल धावा धावफलकीवरती 48 आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आश्चर्यापासून दूरवरती टाकला होता. अक्षय तावरेसाठी हा चेंडू आहे आणि अक्षय तावरेची ही ताकद आज मोठी आहे. आता अक्षय तावरेकडे तितकी ताकद फटके खेळण्यासाठी त्याला ओळखलं जातं. आज बारामती तालुक्यामधून तो डेलॉन करतो बोरगाव गावचा हा प्लेअर आहे
मी त्याला जेजुरी टीमकडनं DD11 पुणे विरोधामध्ये हडपसर इथे खेळताना बघितलं. मावळ तालुक्यामध्ये मी त्याला बऱ्याच ठिकाणी खेळताना बघितलेलं आहे. दौंड तालुक्यामध्ये तो बऱ्याच ठिकाणी खेळलेला आहे आणि अक्षय तावरे हा एक ऑलराऊंडर प्लेअर आहे. फलंदाजी करण्यासाठी त्याला ओळखलं जातं. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो साबिर सय्यदचा खूप चांगला होता आणि या एका निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 5चा खेळ सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी संपणार आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावपलकीवरती. करावागस 11 ऑन बोर्ड. आतापर्यंत 5 षटकं संपलेली आहेत. स्वप्न मोफत असतात तुम्ही मात्र स्वप्नांचा पाठलाग करताना मात्र फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते आणि आज प्रत्येक संघ या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी किंवा चॅम्पियन होण्यासाठी ते स्वप्न बघून आपण पाहतो या ठिकाणी आलेला आहे. आणि ते दोन्ही संघ आपण पाहतो ते स्वप्न घेऊन आतमध्ये आहेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग आता सुरू झालेला आहे. 48 धावा धावपलकीवरती 5 षटकाचा खेळ संपलेला आहे. आता प्रयत्न करण्याचं तुम्ही कधी सोडून देऊ नका कारण सुरुवात ही नेहमी कठीणच असते. कोणती गोष्ट सोपी नाही. हा चेंडू वा आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. एक बेस्ट षटक. रणजित जाधवच्या बॅटमधून निघलेला पुन्हा एकदा खणखणीत आणि सनसनीत तडाखा. बिग शॉट होता. गणेश मोरेवरती तो हल्ला होता. शेवटच्या 6 चेंडूला त्याने सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या चेंडूवरती आलेला तो षटकार होता. आता एक खूप मोठी फाईट ह्या दोन संघांमध्ये होणार आहे यामध्ये शंका नाही. ताकद मोठी आहे. आता इथपर्यंत आलेत म्हणजे ते ताकदवान संघ आहेत. आता इथून मागचा प्रवास सुद्धा खूप कठीणच होता मात्र आता त्यापेक्षाही मोठी परीक्षा तुमच्या आहे. इथून मागच्या परीक्षा सोप्या होत्या. त्या चाचण्या होत्या. इंटरनल होत्या कुठेतरी. आता खऱ्या अर्थानं तुम्ही अंतिम परीक्षेमध्ये आलेला आहात आणि इथे जर चांगल्या मार्कनं क्वालिफाय झाला तर 1 लाख रुपयांचं पारितोषिक घेऊन आज घरी जाणार आहात. जे मिळवण्यासाठी कधीच प्रयत्न केले जात नाही ना त्याला लोक अशक्य म्हणतात मात्र इथे अशक्य तर शक्य करून आतापर्यंत दाखवलंय रणजित जाधव. आतापर्यंत 22 चेंडू खेळलाय रणजित. 49 रणजित जाधव बारामती बाळेगाव गावातला असणार हा खेळाडू आज त्यानं कोळाड स्पोर्ट्स राहूला मात्र अगदी आता खेळ करून टाकलेला. 55 धावा टोटल फक्त रणजित जाधवच्याच आहेत. त्यानं आतापर्यंत मला वाटतं 7 षटकार खेळलेले आहेत आणि 2 चौकार. आतापर्यंतची परिस्थिती जिथे संघ अडचणीमध्ये होता व्हाईट बॉल आणि त्या अडचणीमधून एखादा संकट मोचनाची गरज होती की आपल्या संघाला कोणीतरी संकटातून बाहेर काढावं आणि तिथे रणजित जाधव आला आणि त्यानं सांगितलं मी अजून आहे आणि तो फक्त उभा राहिला नाही तर आतापर्यंत त्यानं मात्र धावांचा डोंगर नाही तर धावांचा हिमालय उभा केलेला आहे. माळेगाव गावातला हा प्लेअर तुम्ही आतमध्ये पाहता. हा चेंडू गणेश मोरेनं केली ही तिथे आणि अक्षय तावरेचा खेळ संपतोय. बराच वेळ आतमध्ये हिमालय उभा केलेला आहे. माळेगाव
गावातला हा प्लेअर तुम्ही आतमध्ये पाहता. हा चेंडू गणेश मोरेनं केली हिट तिथे आणि पाच पॉइंट 5 षटकांचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी इथे संपलेला आहे. आतापर्यंत 3 षटकार या ओव्हरमध्ये आणि एक वाईट चेंडू आपण पाहिला होता. आता धावपलीवरती जर आपण गेलो तर धावा टोटल आहेत 67 धावा. या धावपलीवरती जर तुम्ही बघितलं तुम्हाला धावपलक दिसतोय मोठा, मात्र या मैदानामध्ये हा धावा जास्त नाही. या मैदानावरती सर्वात जास्त धावपलक कोणता होता तर 88 होता आणि या स्पर्धेमधला सर्वात मोठा धावपलक चेस करणारा एकमेव संघ आहे तो कोणार्क स्पोर्ट्स राहुलचा आहे. या स्पर्धेमधला सर्वात हाय स्कोर कोणता होता तर तो 88 होता आणि तो धावपलक कोणार्क स्पोर्ट्सने पूर्ण केला होता. मिड विकेटमध्ये हा चेंडू आणि जसवार सुद्धा असेल. इनिंग क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. पहिला डाव संपला. धावपलीवरती बनवल्या 73 धावा. कोणार्क स्पोर्ट्स तुम्हाला येणाऱ्या 36 चेंडूमध्ये 74 धावींची गरज असणार आहे. आतमध्ये आपण जाणार आहोत. आता 74 धावींची गरज आहे. यामागला इतिहास जर तुम्ही बघितला, ज्या संघाला 5 ओव्हरमध्ये 88 बनवायच्या होत्या त्या संघाने बनवल्या होत्या तो कोणार्क स्पोर्ट्सच होता. आता त्यांना 6 ओव्हरमध्ये 74 बनवायच्या. आज त्यांच्या संघामध्ये सातारा गावावरनं अर्थात सातारा जिल्ह्यामधले टेनिस क्रिकेट मधले बाहुबली आहेत. एका साईडनं भूषण गोळे सारखा प्लेअर आतमध्ये आहे आणि त्याच्यासोबत अर्थात जयदीप गणवडे सारखा हा ताकदवान टेनिस क्रिकेट मधला स्टार खेळाडू आतमध्ये आहे. मात्र दुसऱ्या साईडनं कराव आगज 11 सुद्धा पूर्ण ताकदीने आतमध्ये उतरलेला आहे. त्यांनी सुद्धा पूर्ण ताकदपणाला लावलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 2 खेळाडू बाद झाले असले तरी भूषण आपण पाहतो अर्थात रणजित जाधव आणि अक्षय तावरेनं किल्ला लढवला आणि तो किल्ला लढवत त्यांनी 73 पर्यंत आणून ठेवला आणि 74 धाव्यांचं आव्हान घेऊन आता कोणार्क स्पोर्ट्स रावामध्ये उतरलेला आहे. ते सातत्यानं सांगत असतो किल्ला कोण बांधता आजच्या जगामध्ये महत्व त्याला नाही. आजच्या जगामध्ये किल्ला जिंकतो कोणाला महत्व आहे आणि आपल्या या स्पर्धेचा अर्थात
नगरसेवक चषक 2021 चा किल्ला कोण जिंकणार या प्रश्नाचं उत्तर येत्या काही वेळामध्ये आपल्याला मिळणार आहे. जेव्हा लढाई विचारांची असते तेव्हा सत्यज्ञान हे ब्रह्मास्त्र प्रमाणे तुम्हाला वापरावं लागतं आणि आता या दोन्ही संघांना ते काम करावं लागणार आहे. पुन्हा जिंकण्याची तयारी सुद्धा तिथूनच करायची जिथे तुम्हाला हारण्याची जास्त भीती वाटते. भाऊ आतमध्ये सुरुवात होतीये. द बिग बॅटल ऑफ दिस मॅच नगरसेवक चषक 2021 ची ही लढाई. पहिला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी बॅटचा टॉपिक गेलेला चेंडू सीमारेषा बाहेर. चार रन. यानंतरचा निमगावचा संघ तुम्ही आतमध्ये इथे बघणार आहात. त्यांच्या संघाचे संघ मालक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या संघामध्ये असणारे दोन आयकॉनची नावही माझ्या समोर आलेली आहेत. आज निमगाव टीम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल मुंबईमधून सुमित ढेकले हा खेळाडू ऑन दी वे आहे. तो इथे येत्या काही वेळात उपस्थित होतो आणि दुसरा आयकॉन आहे ज्याला बायकर मॅन म्हणून ओळखलं जातं आकाश तारेकर. हा खेळाडू तुम्हाला आतमध्ये यानंतर बघायला मिळणार आहे. बायकर मॅन आकाश तारेकरचं सुद्धा आगमन होत आहे. आता मला जायचं शिरसुपळकडे. मला वाटतं चेतन काळंगे आहे. हा चेंडू डायरेक्ट विकेट. मागे प्लेअर उभा आहे. पहिला आयकॉन पहिला मागचा जाळ्यामध्ये सापडतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये जयदीप धनवडे द मॅन फ्रॉम सातारा रेलबाग. पहिला धक्का ओढम स्पोर्ट्स राहू धक्का नाही. हा संघासाठी पडलेलं प्रचंड मोठं खिंडार आहे. धाव आतमध्ये दुसरा खेळाडू असेल जो जयदीप धनवडेची जागा भरून काढण्यासाठी आतमध्ये उतरेल तो साबिर सय्यद असेल आणि आतमध्ये प्रतीक शिंदे. दोन्ही राहू गावातले हे खेळाडू आहेत. सामना महत्वाचा आहे. लढाई खूप महत्वाची आहे आणि आता ही विचारांची लढाई आहे. दोन तालुक्यांमधले असणारे ही दोन गावं आज समोरासमोर आहेत. याआधी कदाचित त्यांची गाठ पडली असेल नसेल मला माहित नाही, मात्र आज आता गाठ पडलेली आहे. हा चेंडू ऑप्शन करतो होता अगदी खुलं पद्धतीचा हा चेंडू. काल 3 सामने खेळले करा अगर्स 11 टीमनं आणि 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमधला मॅन ऑफ द मॅच हा प्लेअर आहे. संतोष लष्कर जो खेळाडू गोलंदाजी मार्गावरती ज्यांनी मला वाटतं लॉयन्स क्रिकेटला बोरी मारल्यासारखा बलाढ्य मोठ्या प्रतिस्पर्धाला माघारी पाठवलं आणि पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा बारामती तालुक्यामधला असणाराच एक छोटा संघ होता. पहिला सामना त्यांचा झाला आणि त्याही संघाला त्यांनी माघारी पाठवलं. हा चेंडू साबिर सय्यद माघारी येईल. नशिबानं साथ सोडली त्याची. दुसरा फलंदाज बाद. साबिर सय्यदचा खेळ संपतोय. शून्यावरती बाद होईल. आज गरज असताना कोणार्क स्पोर्ट्स राहुलचा हा खेळाडू मात्र इथे माघारी येईल. तर त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी आतमध्ये आता कोणार्क स्पोर्ट्स राहुलच्या सगळ्या आशाच्या खेळाडूवरती येऊन ठेपलेला आहे. तो खेळाडू आतमध्ये येतोय. त्याला बऱ्याच लांबून आज त्यांच्या संघामध्ये बोलावून घेतलेला आहे. फ्रॉम सातारा पुन्हा एकदा भूषण गोळेचा खेळ तुम्हाला आतमध्ये बघायचा. सामना महत्वाचा असताना साधा भूषण गोळेच्या खात्यावरती जबाबदारी येऊन ठेपलेली आहे आणि तो ती जबाबदारी घेऊन आता त्याला इथून पुढे चालायचं आहे. तितक्याच ताकदीचा असणारा समोरचा संघ आहे करावागे गुलवून आणि तितक्याच ताकदीचा असणारा प्लेअर संतोष लष्कर. आतमध्ये तुम्ही आतमध्ये पाहता पहिलं षटक
हा चेंडू खेळून पद्धतीचा होता. भूषण गोळेनं पहिला चेंडू खेळला मिड विकेट मध्ये. अक्षय तावरे मागे उभा असावा. एक धाव तिथे घेतली जाईल. एका धावेने धावपलीवरती मी जातो. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोणार्क स्पोर्ट्स राहू कौंटी. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय जी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या ठिकाणी सोनी कंपनीचा LED टीव्ही 32 इंचचा तो टीव्ही इथे आणून ठेवलेला आहे आणि त्या टीव्हीवरती आता ही स्पर्धा लाईव्ह पद्धतीने चालू आहे. मॅन ऑफ द सिरीज मध्ये मला वाटतं आतापर्यंत अव्वल क्रमांकावरती ज्या खेळाडूचं नाव आहे ती मॅन फ्रॉम तारावागज संतोष लष्कर आहे. 10 चेंडू फुलटॉस कव्हर मध्ये असेल. भूषण गोळे चेंडू खूप ताकदवार होता. फटका सुद्धा ताकदवार होता. मात्र माझे क्षेत्ररक्षक सुद्धा भिंती सारखा आडा उभा होता. त्याने सुद्धा तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला. तोपर्यंत धाव पळून पूर्ण होतील त्या 2 आणि ह्या 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकीवरती धावा आहेत बघा. 8 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि जो या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज असेल त्याला मात्र नामांकित कंपनीची सायकल आहे. अक्षय तावरे. डीजे वाजू लागला होता मात्र डीजेला सुद्धा माघारी यावं लागलं. त्यांनी सुद्धा डीजे ऑफ केला कारण अक्षय तावरे षटकार. मात्र अक्षय तावरेने थांबवला तो चेंडू आतमध्ये हवेमध्ये झोप घेतली आणि पहा तो चेंडू अक्षय तावरेने आतमध्ये ढकललेला आहे. चेक करायचंय का? www.चौका.in चा कॅमेरा सुरू आहे आणि इथे पाहिला रिव्ह्यू बघितला हा चेंडू आतमध्येच आहे. आपला तो स्टॉप तिथे. आपल्या संघासाठी त्याने काही धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत. हा चेंडू प्रतीक शिंदेसाठी आपण पाहतो. हा चेंडू होता. आता इथून पुढचा प्रत्येक निर्धाव चेंडू हा एक प्रेशर निर्माण करणारा असणार आहे आणि एकदा जर प्रेशर निर्माण झाला तर तिथून पुढचा प्रवास मात्र थोडासा अवघड होईल. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे. आता भूषण गोळ्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. इथे ते काम प्रतीक शिंदेचं आहे. व्हाईट बॉल एका अतिरिक्त धावाने धावपलीवरती मी पुन्हा एकदा आपल्याला घेऊन जाईल. धावा आहेत. धावा दुहेरी अंकामध्ये अर्थात तो धावपलक पदार्पण करतोय. धावपलक 10 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतो इथे प्रगती पदार्थ सुरू असताना. हा चेंडू मिडविकेट मध्ये असेल. क्षेत्ररक्षक समोर येईल. अक्षय तावरेच्या आधी या आधीच्या चेंडूवरती तुम्ही पाहिलं भूषण गोळेचा किती मोठा फटका होता. मात्र त्या चेंडूला सीमारेषेच्या आतमध्येच थांबवलं तो अक्षय तावरे होता. आतापर्यंत तुम्ही त्या अक्षय तावरे चांगली गोलंदाजी करतो मात्र त्याला मात्र आतापर्यंत संतोष लष्करनं गोलंदाजी मार्गावरती आणलं नाही. त्यांना मात्र आता डाव चाललेला आहे. त्यानं चक्रव्यूह विणायला सुरुवात केलेली आहे. हा चेंडू यावेळेस भूषण गोळेसाठी सुद्धा होता. सर्वापासून बरोबर ठेवलेला हा चेंडू बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क झाला नाही. दोन्ही पद्धतीचा हा चेंडू तुम्हाला बघायला मिळाला. षटक क्रमांक 2 सुद्धा मला वाटतं समाप्तीच्या उंबरठ्यावरती येऊन ठेवलेला आहे आणि 11 धावा धावपलीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कोणार्क स्पोर्ट्स राहू टीम. पुन्हा एकदा भूषण गोळेसाठी हा चांगला चेंडू. गोलंदाजी मार्गावरती संदेश होता ज्याने कालही चांगली गोलंदाजी केली होती आणि आजही संदेशनं आपल्यातून 6 चेंडू टाकलेले आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये म्हणजे अजून 4 षटकं शिल्लक आहेत आणि अजून 4 षटकामध्ये कोणार्क स्पोर्ट्स राहू तुम्हाला 63 धावींची आता इथून पुढे गरज आहे. 24 चेंडू आणि 63 धावींची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये पाहू शकणार आहात. आणि आता बघायचं भूषण गोळे येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये कशा पद्धतीचा खेळ करणार आहे. आता मात्र संतोष लष्करनं गोलंदाजी मार्गावरती अक्षय तावरेला आवाज दिलेला आहे. तो खेळ आता गोलंदाजी मार्गावरती तुम्ही बघणार आहात. लढाई मोठी आहे. फायनलचं तिकीट घेण्यासाठी हा संघर्षाचा सामना तुम्ही आतमध्ये बघताय. इथून मागचा प्रवासही दोन्ही संघांसाठी अवघड होता
मात्र तिथून तिथला सुद्धा तो प्रवास खूप कठीण असताना त्या प्रवास करत करत ते संघ आता इथपर्यंत आलेले आहेत आणि आता इथे जिंकला तर फायनल मध्ये जाणार आहे आणि इथे जर पराभूत ठरलात तर तिसऱ्या चौथ्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा एक सामना अर्थात कदाचित ती लढाई तुम्ही बघणार आहात. जर वेळ मिळाला तर ती लढाई असेल. हा चेंडू यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा आपण पाहतो या ठिकाणी गणपत देत आहे. यशजी जगताप प्राध्यापक आपण पाहतो आहेत सरांचं आगमन इथे होतंय आणि दोन्ही बापकर गाववरून आपण पाहतो त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जात आहेत. पीटीचे एसी यशजी जगताप सर आहेत, पीटीचे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. सरांचं सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी शुभागमन होतंय. सर आपण सुद्धा उपस्थित झालात, आपलं स्वागत करतो आम्ही या सोहळ्यामध्ये. कार्यक्षम नगरसेवक पुणेतून बापू भापकर त्यांच्या वतीनं आपण उपस्थित झालात. आपल्याला विनंती आहे आपण या मंचावरती आपलं स्वागत आम्ही पुन्हा एकदा करत आहोत. हा चेंडू प्रतीक शिंदेचं फक्त आता एकच काम आहे. प्रतीक शिंदे सुद्धा मोठा प्लेअर आहे. आज गेली कित्येक वर्ष तो खेळाडू क्रिकेट खेळतो आणि या मैदानावरती प्रतीक शिंदेनं प्रेक्षकांना प्रभावित केलेला आहे. या खेळपट्टीचा अंदाज मला आलेला आहे कारण 2-3 सामने त्याने याआधी या मैदानावरती खेळलेले आहेत आणि पुणे स्पोर्ट्स राहुल संघाकडनं गेली कित्येक वर्ष तो ओपनिंग करतो आणि आज तो पुन्हा सलामीला गेला होता. मात्र 2 खेळाडू त्यांची जास्त सोबत त्यांनी दिली नाही, ते माघारी येऊन बसलेले आहेत. मात्र आता भूषण गोळे जोपर्यंत आहे आतमध्ये तोपर्यंत मात्र सामना अगदी पुणे स्पोर्ट्स राहुल अर्थात त्यांच्याकडे तो आशेचा किरण आहे. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतो पुन्हा एकदा असेल. आता ही गोलंदाजांची मानसिकता मी सांगितलेलं वेगळी आहे. ओव्हरमध्ये 3-4 वाईट चेंडू डान्स पडले तरी चालतील, मात्र फलंदाजाला षटकार खेळू द्यायचा नाही ही मानसिकता आहे गोलंदाजांची. हा चेंडू भूषण गोळेचा उंच जातोय मात्र क्षेत्ररक्षक थोडासा मागे होता. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली जाईल. डेंजर एंडला भूषण गोळे धावतोय मात्र आपल्या खड्ड्यामध्ये आपण पाहतो सुखरूपरित्या या ठिकाणी पोहोचला जाईल. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक शॉर्ट धावेचा इशारा आपण पाहतो या ठिकाणी आता इथे मेदपत्त्याने दिलेला आहे. एका धावेसाठी संघर्ष मोठा होणार आहे, लढाई मोठी आहे. एक धाव सुद्धा आज सोन्याहूनही पिवळी आहे. कोरोनाच्या काळामध्ये जसं सोनं मागलं होतं पुन्हा तशी धाव मागली जाणार आहे आणि त्यामुळे आता एका धावेचं महत्व मला वाटतं बऱ्यापैकी दोन्ही संघांना माहिती आहे. भूषण गोळे यस बँक मॅक्सिमम लेट्स थोडा उशिरा धावला भूषण गोळे बरोबर. भूषण गोळेच्या बॅटमॅन निघलेला तो तडाखा फेकून दिला त्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या षटकाराच्या सहाय्याने कॅल्क्युलेशनमध्ये मी जातो. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 21 आणि बनवायच्या जिंकण्यासाठी 53 धावा. 21 चेंडू आणि 53 धावींची गरज असणारा हा सामना. भूषण गोळेच्या बॅटमधून निघलेला तो षटकार अजूनही पुणे स्पोर्ट्स राहुलच्या विजयाची साक्ष देत आहे. हा चेंडू उंच जाईल, क्षेत्ररक्षक दूर होता, येतोय चेंडू पर्यंत आणि खेळ पर्यंत पोहोचला सुद्धा होता मात्र त्याच्या हातामधून तो चेंडू कदाचित विसरलेला. आपल्यातून प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता, प्रयत्नांना मार फुल असते कारण आज प्रेशरचे मॅच आहे, प्रेशराईज सामने आहेत, हृदयाचे ठोके वाढवणारे हे सामने आहेत. आज लढाई मोठी असल्या कारणाने तो दबाव खेळाडूवरती जाणवतो आतमध्ये थोडासा. 2 धावा मिळाल्या. भूषण गोळेचा एक षटकार आतापर्यंत तुम्ही बघितला. अक्षय तावरेचं हे षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू आहे. यानंतर अजून 3 षटकांचा खेळ आपण बघणार आहोत. 6 चेंडू भूषण गोळे परफेक्ट चेंडू त्याच्या बॅटवरती मिळेल होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू एक सिंगल धाव मिळेल. फेक येते अक्षय तावरेकडे. एका सिंगलच्या सहाय्याने धावपलकीवरती मी जातो की 24 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावर सुरू असताना
षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतो आता इथे संपलेला आहे आणि षटक क्रमांक 3चा खेळ संपल्यानंतर धावपलीवरती धावा कोणार्क स्पोर्ट्स राहू टीम 26 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा आहेत. अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून 18 चेंडू मध्ये 48 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे. म्हणजे आता ओव्हर मागे रिक्वायर्ड रेट जर बघितलं तर एका ओव्हर मागे कोणार्क स्पोर्ट्स राहुलला 16 धावा बनवायच्या आहेत आणि फिल्डिंग टीमला त्या 16 धावा समोरच्या संघाला बनवू द्यायच्या नाही. आतापर्यंतची परिस्थिती तुम्ही आतमध्ये बघणार आहात. निम्म्या इनिंगचा खेळ संपलाय. 18 मध्ये तुम्ही 26 बनवलात, अजून 18 चेंडू शिल्लक आहेत, अजून 18 मध्ये 48 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी तुम्हाला आहे. सामना अगदी अजूनही ते विजयाचं पाठ समांतर आहे. अजूनही दोघांमधलं कोणी जिंकलेलं नाही कारण आपला सामना अजून संपलेला नाही. 2 तालुक्यांमधले आपण पाहतो 2 गावं आहेत आणि कार्यक्षम नगरसेवक ज्यांच्या संकल्पनेतनं जी स्पर्धा उभी राहिली 1 लाख रुपयांचा असणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आहे आणि 4ही संघ आपण पाहतो 4 हाफमध्ये खेळताना आपण बघितले. ते 4 हाफ खेळत असताना संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये आले आणि आता बक्षीस पात्र फेरीमध्ये आल्यानंतर पुन्हा त्या 2 संघांची गाठ पडलेली आहे आणि या गाठीमध्ये जो संघ विजय संपादन करेल तो आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळताना आपण बघणार आहोत. त्यामुळे फायनल मध्ये जाणार आहे विजेता संघ. भूषण गोळे हा चेंडू थोडासा शफल करत फाईन लेग मध्ये खेळेल. हा चेंडू आहे पाठीमागे क्षेत्ररक्षक असेल, चेंडू थांबवला त्याने सीमारेषेच्या आतमध्ये फेक करेल तोपर्यंत गुड रनिंग. पुन्हा एकदा 2 खेळाडूंमध्ये कॉम्बिनेशन चांगला. 2 धावा. प्रतीक शिंदेने सुद्धा आता भूषण गोळेची चांगली सोबत आतमध्ये दिलेली आहे. तो मात्र एका साईडनं आतमध्ये लढतो आपल्या संघासाठी नाही तर मी म्हणाल आपल्या गावासाठी लढत आहे. आणि कोणार्क स्पोर्ट्स राहुल उमेश भाऊ सोनवणे यांनी जी संघाची बांधणी केलेली आहे. दुसऱ्या साईडनं संतोष लष्करच्या नेतृत्वाखाली खेळणारा करा वागस हा संघ तुम्ही पाहिजे. ग्रामीण भागातला हा खेळाडू. हा चेंडू भूषण गोळे बघितलं सुद्धा नाही त्याने चेंडूकडे मागे वळून षटकार. संतोष लष्करच्या चेंडूवरती आलेला फार मोठा फटका होता. या षटकाराच्या साहाय्याने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशनमध्ये मी जाईल. आता 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कोणार्क स्पोर्ट्स राहू टीमला. 16 चेंडू आणि 40 धावांची गरज असणार हा सामना तुम्ही आतमध्ये पाहता. संतोष लष्कर गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू यावेळेस मात्र भूषण गोळेसाठी परफेक्ट ब्लॉक होता. सोलोर पद्धतीचा हा चेंडू. संतोष लष्कर सुद्धा आज खूप मोठा प्लेअर आहे. आज बारामती तालुक्याचं नाव त्याने कानाकोपऱ्यामध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि जितक्या ताकदीचा तो आहे तितक्याच ताकदीचा अर्थात म्हणजे भूषण गोळेच्या ताकदीचा तो आहे. ठीक फॉर टॅक जशाच तसं उत्तर देण्यासाठी सुद्धा तो आज समोर उभा आहे. आज गावाकडनं खेळतोय, आज आपल्या गावासाठी तो लढतोय आणि समोर सातारा जिल्ह्यामधला मोठा प्लेअर उभा आहे. हा चेंडू भूषण गोळे आकाशाला गवस घालणार. आता 34 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी कोणार्क स्पोर्ट्स राहू टीमला. अगदी आता प्रत्येक चेंडू प्रत्येक घोडा फटकानंतर सामना जवळ येऊ लागलेला आहे. एखादा चुकीचा जर चेंडू पडला नाही या विकेटवरती तर तिथे मोठा फटका ठरलेला आहे. फलंदाजांच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी अजून त्या फलंदाजांच्याच प्रेमात आहे. ते गोलंदाजांकडे तिने डोकावून सुद्धा अजून बघितलेलं नाही. त्यामुळे आता बघायचं संतोष लष्कर शेवटचे 6 चेंडू थोडेसे मागात पडले कोणार्क स्पोर्ट्स राहूकडनं. तिथे 25 धावा आल्या. 6 चेंडू पुन्हा एकदा भूषण गोळेचा डीजे सुद्धा चालू झालाय. बघायचंय तिथे या ओव्हर मधला संतोष लष्कर वरती आक्रमण आता भूषण गोळेने चढवलेलं आहे. त्यानं सुद्धा सांगून दिलं मी का साताऱ्यावर आलेलो आहे. आता चेंडू शिल्लक आहे 13
आणि बनवायचे आहे 28 धावा. 13 चेंडू आणि 28 धावांची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये पाहताय. जयदीप धनवडे जोडा लवकर माघारी आला. मात्र आता भूषण गोळ्याने किल्ला लढवलेला आहे. हो. छान संपला. त्याच्याबरोबर आमची वडीलही संपली. स्वराज्या विरोधात लढत होता तोपर्यंत तो आमचा दुश्मन. आता मेलेल्याशी वैर भावना कसली. भूषण गोळे आज त्यानं आतमध्ये प्रचंड मोठा हाकार उडवलेला आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिला तो शांत होता. मात्र 4थ्या षटकामध्ये भूषण गोळेनं वादळ ते मी म्हणेल सागराचं रूपांतर हे महासागरामध्ये झालेलं आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज आता कोणार्क स्पोर्ट्स राहुला आहे. गलतियों से जुदा तू भी नहीं और मैं भी नहीं, दोनों इंसान है. खुदा तू भी नहीं और मैं भी नहीं. तू मुझे और मैं तुझे इल्जाम देते रहे मगर अपने अंदर जात तू भी नहीं और मैं भी नहीं. गलत फहमियों में रहकर दोनों में पैदा दूरियां हो गई, वरना फितरत का पूरा तू भी नहीं और मैं भी नाही. हा चेंडू प्रतीक शिंदेनं सांगितलं माझं एकच काम आहे, त्यानं ते केलं. एक धाव घेणं आणि त्याने स्ट्राईक एंडला आणून उभं केलं भूषण गोळेला. द आयकॉन प्लेअर द मॅन फ्रॉम सातारा डिस्ट्रिक्ट. त्याला आता चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागलेला आहे. 11 चेंडू 21 धावांची गरज, तो नॉट आउट आहे. हा चेंडू खेळेल कव्हरमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, भूषण गोळे जीव मुठीत घेऊन धावत होता घरच्याकडे. मला वाटतं कोणार्क स्पोर्ट्स राहुलचा आता हृदयाचा ठोका एक वेळ चुकला सुद्धा असेल, कारण भूषण गोळे होता डेंजर एंडला. सामना शिल्लक आहे, 10 चेंडू शिल्लक आहेत अजून आणि शेवटच्या 10 चेंडू मध्ये 19 धावांची गरज कोणार्क स्पोर्ट्स राहुल टीमला आहे. 10 चेंडू 19 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती सुद्धा दुसरा आयकॉन प्लेअर अक्षय तावरे, मोरगाव गावामधला प्लेअर. हा चेंडू मात्र भूषण गोळेनं सोडून दिला. पुढेही छेड काढण्याचा प्रयत्न या चेंडूवरती केला नाही, कारण ही अवांतर धावेचं रूपांतर आता या चेंडूमध्ये होणार आहे. या चेंडूचं 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कोणार्क स्पोर्ट्स राहुल दोन टीमला आहे. 18 चेंडू 18 धावा म्हणजे 3 षटकारांची गरज आहे. आतापर्यंत भूषणनं या आधीच्या ओव्हरमध्ये 4 खेळलेले आहेत. हो, हा चेंडू अक्षय तावरेनं पुन्हा एकदा थोडासा शरीरापासून दूरवरती टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता भूषण गोळेची ताकद त्याने ओळखलेली आहे, त्यामुळे आता भूषण गोळ्याला चेंडू टाकणं ही तितकी सोपी गोष्ट नसणार आहे. मात्र अक्षय तावरेला सुद्धा आता शांत डोक्याने ही गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण आज त्याच्याकडे सुद्धा अनुभव मोठा आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर आज अक्षय तावरेला इथून पुढचे काही चेंडू टाकावे लागणार आहेत. हो, हा चेंडू काटसाहेब घेणार हा चेंडू 4 रन मिळतील. आता 13 धावांची गरज. हो,
निमगाव संघाचं मात्र आता बघा शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. निलेश भैया तावरे वॉरियर्स निमगाव हा संघ उपस्थित होतोय. आपण आला तिथे आपलं स्वागत पुन्हा एकदा आहे. डीप कव्हर मध्ये खेळला हा चेंडू ते पुन्हा एकदा ज्या डेंजर एंडला भूषण गोळे आहेत तिकडेच होईल, कारण त्यांना माहिती आहे जोपर्यंत भूषण गोळे आतमध्ये उभा असेल तोपर्यंत करावागतच्या विजयाच्या रस्त्यामध्ये तो भिंतीसारखा उभा आहे. भूषण गोळेनं मला वाटतं आतापर्यंत चेंडू खेळलेत 18 आणि 48 धावेवरती तो नॉट आउट आहे. समीकरण एक वेळेस होतं 18 मध्ये 48, त्यांना 18 चेंडू खेळलेत आणि तो 48 धावेवरती नॉट आउट आहे. आता कॅल्क्युलेशन मध्ये मी जातो. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेंची गरज कोणार्क स्पोर्ट्स राहू टीमला इथून पुढे आहे. 8 चेंडू आणि 11 धावेंची गरज असणारा हा सामना मैदानामध्ये लढाई किती मोठी होती. अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये साताऱ्यामधला असणारा आयकॉन जयदीप बनवडे कोसळला. कोणती गाडी? 4 व्हीलरती का? स्विफ्ट. मला वाटतं चौका.चे हेड संदीप सिनलकर यांची ती कार आहे. आपल्याला विनंती आहे त्याच्यामध्ये सगळा सेटअप आहे, आपण थोडीशी ती कार मागे घ्या. www.chauka.in च्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पहिल्या दिवसापासून सुरू आहे. आज शेवटचा आणि अंतिमचा दिवस. खूप चांगलं काम चौका.in सुद्धा केलेलं आहे. आज मड रायगडवरनं कॅमेरामॅन आहे सोबत अभिषेक कानडे. ज्या ज्या देशांमध्ये युट्यूब चालू आहे त्या प्रत्येक देशामध्ये ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं पाहू शकणार आहात तुम्ही. ज्या देशामध्ये फक्त युट्यूब बंद आहे तिथे ती स्पर्धा दिसणार नाही. टॉस स्कोर आपण सेमीफायनल 2 चा. चला शिरसाई स्पोर्ट्स शिरसुपर निलेश भैया तावरे वॉरियर्स निमगाव दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी इथे ताबडतोब या. चला टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी या संपर्क करा. सर अजून मागे घ्या थोडी, अजून मागे घ्या. हा जाऊ आपण आतमध्ये पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालं झालं झालं. भूषण गोळे ऑन स्ट्राईक आणि मिड विकेट मध्ये भूषण गोळे फेकून देतो चेंडू. तिसरं अर्धशतक पूर्ण होतंय भूषण गोळेचं. ते बटन चालू कर ना पॉवर. कोणार्क स्पोर्ट्स राहू कडनं भूषण गोळेला 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आता 5 धावेंची वाटले गरज. का? 5 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी नाही तर फायनल मध्ये जाण्यासाठी आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू आणि हा चेंडू भूषण गोळे डीप कव्हर पॉइंट फोडतोय चेंडू तिथे 4 रन. चौऱ्या अंतर बनवायच्या होत्या त्यामधल्या 58 भूषण गोळेने एकट्यानंच बनवल्या. आता एकाच धावेची गरज आहे. एक पाऊल मागे आहे कोणार्क स्पोर्ट्स राहू 1 लाख रुपयांसाठी खेळणार आहात. रात गई तो तारे चले गए, गैरों से क्या गिला जब हमारे चले गए, हम जीत सकते थे कई बाजियां, बस कुछ अपनों को जीतने के लिए हम हारे चले गए. आतमध्ये जर कोण गेला तर पॅनल्टी आहे. कोणार्क स्पोर्ट्स राहू आतमध्ये जर गेला तर पॅनल्टी कदाचित. जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत आतमध्ये जाऊ नका. सामना संपल्यानंतर जाऊ शकता. ठीक आहे का? सामना संपल्यानंतर भाऊ जाऊ शकता. एक धाव बनवू द्या. एक धाव बनवल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, कारण त्या खेळाडूला खूप जास्त लांबून ते घेऊन आलेले आहेत आणि विजयी धाव घेण्याचा हक्क प्रतीककडे असेल. 6 चेंडू 1 धाव. सामना अजूनही सोपा नाही. 1 धाव रोखण्यासाठी क्षेत्ररक्षकांना सुद्धा कंबर कसलेली आहे. निलेश भैया तावरे यांचं आगमन झालेलं आहे. निमगाव टीमची मालकी त्यांच्याकडे आज आहे.
ओ हा चेंडू प्रतीक शिंदे क्लीन बोर्ड. सामना अजून संपला नाही. विनंती आहे आपण ताबडतोब या इथे. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. प्रतीक शिंदे मात्र किल्ला बराच वेळ लढवत होता, त्याला ते काम होतं त्याने केलं. आता तो क्लीन बोर्ड झाल्यानंतर आतमध्ये स्वतः संघाचे संघ मालक गेलेले आहेत उमेश सोनवणे. 5 चेंडू एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. तिचे ऑपरेटर सुद्धा रेडी आहेत. अजून 5 चेंडू टाकायचे. गोलंदाजाला त्यानं पहिल्या चेंडूवरती सांगितलं मी सुद्धा हार मानायला तयार नाही. त्यानं पहिल्या चेंडूवरती खेळाडूला क्लीन बोर्ड केलेला आहे. 5 चेंडू एका धावेची गरज असणारा हा सामना आपण पाहतो. विजयासाठी 1 धाव गरजेची आहे. सामना बरोबर सुटलेला आहे. भूषण गोळे सातारा. आज त्या खेळाडूला बघण्यासाठी प्रचंड प्रेक्षक वर्ग आला होता आणि आज ऑनलाईन सुद्धा त्या खेळाडूला बरेचसे प्रेक्षक राहू गावामधनं बघतायत. कोणार स्पोर्ट्सची माहिती मला वाटतं राहू गावामधनं बरेच बघतायत. 1 धावेची गरज. उमेश भाऊ सोनवणेचा तडाखा आणि फायनल मध्ये दाखल होतोय दौंड तालुक्यामधला असणारा मॅन ऑफ द मॅच लहान मुलगा सुद्धा सांगेल ज्यानं 12 चेंडू टाकले, 12 धावा खर्च केला आणि 20 बॉल 58 धावा करणारा सातारा जिल्ह्यामधला असणारा कोळण स्पोर्ट्स राऊचा आयकॉन भूषण गोळे. 1000 रुपये भूषण गोळे आपल्याला उमेश भाऊ सोनवणे कोळण स्पोर्ट्स राऊत या टीम तर्फे आणि संघाच्या संघ मालकांकडून तब्बल 1000 रुपये पारितोषिक भूषण गोळेला.